गुड न्यूज. मान्सून अंदमानातनं पुढे सरकलाय आणि आता तो श्रीलंकेत दाखल झालाय. दरवर्षी मे महिन्याच्या मध्यावर त्याच्या आगमनाची चाहूल लागते. हवामान विभाग तारीख जाहीर करतो आणि कधी खरं कधी खोटं ठरवत मान्सूनचं आगमन होतं. यावर्षी तो 6 दिवस आधी दाखल झालाय. म्हणजे सहसा अंदमानात तो 22 मेच्या आसपास दाखल होत असतो. यावर्षी तो थेट 16 मे रोजीच दाखल झाला. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 3 दिवस लेट आहे. गेल्या वर्षी तो 13 मे रोजी दाखल झाला होता. त्यामुळेच या वर्षी तो लवकर दाखल झालाय असं वाटत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र त्याला उशीरच झालाय. त्यातच या वर्षीच्या मान्सूनवर सुपर अल्निनोचं सावट आहे आणि अमेरिका युरोपियन हवामान विभागाच्या अंदाजानुसार अल निनो ही अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झालाय. त्यामुळे मान्सूनच्या आगमनानं मनात पाऊस रुंजी घालत असला तरी सुद्धा सुपर अल निनोच्या भीतीनं धाकधूकही निर्माण झाली आहे. अंदमानातनं पाऊस पुढे श्रीलंकेत गेलाय आणि पुढच्या 10 दिवसात तो केरळमध्ये दाखल होईल असं हवामान विभागानं जाहीर केलंय. 2-4 दिवस मागे पुढे होऊ शकतो. जर अंदमानात लवकर आला त्यानंतर केरळातही तो अपेक्षित तारखेला म्हणजे 26 मे ते 30 मेच्या दरम्यान दाखल झाला तर महाराष्ट्रातही तो तसाच पोहोचणार का, हा खरा प्रश्न आहे. अंदमान ते केरळ दरम्यान पावसात तसे कुठलेही अडथळे येत नाहीत. पण केरळमधून कर्नाटक आणि कर्नाटकातनं पुढे महाराष्ट्रात दाखल होताना मात्र त्याला सह्याद्रीच्या रांगा भिडतात. त्याच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच काही वेळेस तो कर्नाटकात रेंगाळतो आणि त्याची तळ कोकणातली तारीख ही हुकते. यावर्षी ती हुकू नये अशीच अपेक्षा मुंबईसह महाराष्ट्र करतोय. कारण गरमी बॉयलरमध्ये उकडलं जात असल्याचा फील देतीये. मान्सूनच्या नुसत्या विचारानंही अंगावर गार वाऱ्याची झुळूक आल्यासारखं वाटतं. पण सुपर अल निनोही त्याच्यासोबत आहे. त्यामुळं पावसाच्या खेळात गरमीचा क्लायमॅक्स आहे. जसा मान्सून लवकर आलाय तसाच सुपर अल निनोही लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सुपर अल निनोची शक्यता 45% होती. एप्रिलमध्ये ती 61% इतकी झाली. तीच शक्यता आता मे महिन्यात 82%वरती पोहोचली आहे. याचाच अर्थ असा की सुपर अल निनो येणार आणि अख्ख्या मान्सूनवर त्याची सावली पडणार. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्याचे परिणाम जाणवतील असं सांगितलं जात होतं. पण आता त्याचा परिणाम मे, जून आणि जुलै या महिन्यांवरही असेल असं अमेरिकन युरोपियन रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. याचाच अर्थ असा की मान्सूनच्या आगमनापासूनच सुपर अल निनो सोबतीला असेल. त्यामुळेच यावर्षी सर्वसाधारणपेक्षा कमी म्हणजेच 92% एवढ्या पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. हवामान विभागाचा दुसरा अंदाज चालू आठवड्यात जाहीर केला जाईल. पाऊस किती पडेल, किती कमी पडेल हे हवामान विभाग तर सांगतच आहे, पण सरकारही त्याबद्दल जागं झालेलं दिसतंय. पण सुपर अल निनोमुळे काय होईल हे ऐकलं वाचलं तरी सुद्धा न देखवे डोळा ऐसा हा आकांत या तुकोबांच्या ओळी आठवल्याशिवाय राहणार नाहीत. या वर्षी सारखा सुपर अल निनो 1876 साली म्हणजे जवळपास 150 वर्षांपूर्वी आलेला होता. इतिहासाच्या पुस्तकात तुम्ही बंगालचा महादुष्काळ वाचला असेलच. त्यावेळेस मृत्यूनं अक्षरशः थैमान घातलं होतं. एकट्या बंगालमध्ये 1 कोटी लोक हे पाय खोडून मेले. जनावरांची तर दावणीला फक्त हाडच राहिली. पिकं आलीच नाहीत, झाडांचीही माणसांसारखी काडं झाली. फक्त बंगालच नाही तर दख्खनमध्येही मृत्यूनं तांडव केलं. पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर होरपळलं. एकट्या पुण्यातनंच 1 लाख माणसांनी अन्नाच्या आणि जनावरांच्या चाऱ्याच्या शोधात स्थलांतर केलं. हे सगळं 2-1 वर्ष सुरू होतं. सुपर अल निनोचा प्रभाव पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षापर्यंत कायम राहतो. त्यामुळंच यावर्षी आलेल्या सुपर अल निनोचा मुक्काम हा पुढच्या पेरणीपर्यंत कायम राहणार आहे. तसंच 150 वर्षांपूर्वी घडलं होतं. त्या काळात आफ्रिकेपासनं अहमदनगरपर्यंत 5 कोटी लोकांचा जीव गेला. जनावरांची तर गणतीच नाही. एकट्या महाराष्ट्रात 96 लाख मृत्यूची नोंद आहे. ब्रिटिशांनी न केलेल्या नोंदीचा आकडाही तेवढाच असावा. 1878च्या उत्तरार्धात आधीच भुकेनं कंगाल झालेल्या लोकांवर मलेरिया, कॉलरा आणि देवीच्या रोगांनी हल्ला केला. हे सगळं सुपर अल निनोच्या काळात घडलं. विशेष म्हणजे मागचा सुपर अल निनो आला त्यावेळेस पृथ्वीचं तापमान तुलनेनं कमी होतं. आता ते ऑलरेडी वाढलंय. गेल्या वर्षी आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षी त्याचा रेकॉर्ड मोडणार का? आधी जसे कॉलरा, पटकीचे रोग झाले तसे कोरोना
हंटासारखे व्हायरस पुन्हा सक्रिय तर होणार नाहीत ना? हंटा व्हायरसवर आत्ताच जगभरात अलर्ट देण्यात येतोय. पुढच्या काळात त्याचं काय होईल याची सुद्धा भीती आहे. त्यात सुपर अल निनो काय काय रूप दाखवेल याची एकाच वेळेत उत्सुकता आणि भीती मनात ठेवूनच मान्सूनचं स्वागत करूयात. वेलकम मान्सून.